सर्वांना सर्वप्रथम दंडवत प्रणाम. मी धनश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गावाकडील पारंपरिक पद्धतीने आंबाळीची भाजी कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत. या भाजीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे आपली हाडे देखील मजबूत होतात आणि त्याचसोबत आयर्नमुळे HB वाढण्यास देखील मदत होते. या भाजीचे फायदे काय, तोटे काय हे आज आपण इथे बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या आंबाळीच्या भाजीसाठी मी अख्खं मार्केट शोधलं, पण मला कुठेच मिळाली नाही. शेवटी मी जिथे नेहमी भाजीपाला घेते त्या दादाला म्हटलं की मला आंबाळीची भाजी आणून दे, आणि त्यांनी आणूनसुद्धा दिली. सर्वप्रथम आंबाळीची पाने तोडून घ्यावी. त्यामधली फक्त पानेच तोडायची आहे, त्याची देठ तोडायची नाही. भाजी ही कोवळ्याच पानाची घ्यावी, कारण जाड घेतली तर ती तुरट लागू शकते. त्यामुळे शक्यतो कोवळ्याच पानाची घ्यायची आहे. त्यानंतर तोडलेली पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यामध्ये माती वगैरे असते, ती स्वच्छ काढून घ्यायची आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ज्वारीच्या कण्या वापरून केलेली ही आंबाळीची भाजी आहे. ही माझ्या आईची पद्धत आहे, आईकडूनच मी शिकलेली आहे. तीच इथे पद्धत वापरली आहे. तुमची कशी पद्धत आहे ही मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. इथे मी ज्वारी अर्धा वाटी घेतलेली आहे. तुम्ही इथे कमी जास्त करू शकता, तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं. मी इथे अर्धा वाटी घेतलेलं आहे. आंबाडीची भाजी खाण्याचे फायदेसुद्धा तितकेच आहेत आणि त्यामध्ये व्हिटॅमिनसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सतत आपले केस गळत असतात, तुटत असतात. केसांच्या वाढीसाठी जे पोषक घटक पाहिजेल असतं ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये या भाजीमध्ये मिळतं. इथे ज्वारीला मिक्सरमधून दरदरीत बारीक करून घ्यायचं आहे, जास्त बारीक करून घ्यायचं नाही आहे. त्यानंतर एक चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे. त्यातील जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते बाहेर निघून जाईल आणि दरदरीत जे राहील ते आपल्याला वापरायचं आहे. ही भाजी खाल्ल्याने आपल्याला हेअरफॉल, डार्क सर्कल, स्किन टॅनिंगसुद्धा दूर होण्यास मदत होईल, पण अति प्रमाणात खायची नाही आहे. आता कुकरमध्ये एका भांड्यामध्ये आंबाळीची पाने आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ज्वारीच्या कण्या, त्यात पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आपण जर एकत्र मिक्स करून कुकरला लावलं तर छिंतोडे इकडे तिकडे उडण्याचे चान्सेस जास्त असते. त्यामुळे बेटर आहे वेगवेगळ्या भांड्यामध्ये लावा. स्टीलच्या कुकरमध्ये सहसा ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनची खूप कमी आहे त्यांनीसुद्धा ही भाजी आवर्जून खायला पाहिजे. या भाजीमध्ये लोह, आयर्न मोठ्या प्रमाण असतं. आंबाडीची भाजी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहते. त्याचप्रमाणे विविध फायदेही भाजी खाल्ल्याने होतात. वजन कमी होण्यास मदत होते. आंबाडी हा लो कॅलरीज डाएट असून अनेक पोषण तत्वे, व्हिटॅमिन, फायबर्स यामध्ये असतात. कुकर थंड झाला की दोन्ही भांडी काढून घ्यायची आहे. आंबाडीची पाने आणि कण्या एकत्र करून त्याला रवीच्या साहाय्याने चांगल्या पद्धतीने घोटून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. भाजी फोडणी द्यायसाठी आपल्याला कांदा, लसूण, टोमॅटो, मिरची इथे लागणार आहे. या पद्धतीने भाजीला मॅश करून घ्यायचं आहे. कढई गॅसवर ठेवून त्यात तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये राई, जिरं, हिंग, लसूण, कांदा, मिरची, टोमॅटो हे टाकून परतवून घ्यायचं आहे.
शेंगदाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहे, यामुळे चव चांगली लागेल. त्यानंतर फोडणीसाठी लागणारा मसाला मी इथे घेतला आहे. हळद, तिखट, मीठ, धने पावडर, जिरा पावडर, कांदा लसूण मसाला आणि सोबतच लाल मिरच्यासुद्धा इथे टाकू शकता. मी इथे टाकलेलं नाही आहे, तुम्ही टाकू शकता. हे सगळं टाकून खमंग फोडणी द्यायची आहे. थोडासा गूळसुद्धा मिक्स करा, कारण भाजी ही आंबट असते. नंतर तयार केलेली भाजी फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे. त्याला छान एकजीव करून घ्यायची आहे आणि 2-3 मिनटं शिजवून घ्यायची. भाजी जास्तच जर आंबट असेल तर तुम्ही गरम पाणी टाकू शकता. भाजी कोवळी असल्यामुळे ती आंबट असतेच, त्यामुळे थोडं गरम पाणी अवश्य टाका. ही भाजी ज्यांना किडनी स्टोन आहे, जळजळ होतं, ॲसिडिटीचा त्रास आहे, पित्ताचा त्रास होतो, त्यांनी ही भाजी अजिबात खाऊ नये. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, तुमची पद्धत कशी आहे ही मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा.